नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर प्रकाश रणभोर यांनी शेअर केलेला एक विचार तुमच्यापर्यंत पोहोचवते. परवा एक 5-6 वर्षाचा छोटा मित्र माझ्याजवळ आला आणि म्हणाला, काका तुम्हाला एक कोडं घालू का? मी हो म्हटलं. त्यानं विचारलं, काका ATMचा फुल फॉर्म सांगा. खरं तर आता मी सरळ साधा माझ्या भाषेतला सांगितला. मी म्हटलं अगदी सोपं आहे, ऑल टाईम मनी. माझं उत्तर त्याच्या अपेक्षेप्रमाणे चुकल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकला आणि तो म्हणाला, नाहीच मुळी. खरं उत्तर आहे, असेल तरच मिळेल. मी पण त्याला अपेक्षित असलेला बावळट भाव चेहऱ्यावर आणला आणि हसलो. आणि तोही. एखादा गड जिंकल्याच्या आविर्भावात चेहऱ्यावर विजयी मुद्रा घेऊन दुसऱ्या काकाला तो मामा बनवायला निघून गेला. पण या निरागस प्रश्नोत्तरामुळे मी खरंच विचारात पडलो. त्यानं सांगितलेलं उत्तर किती खरं आहे नाही? ते केवळ बँक आणि पैशाच्या बाबतीतच लागू आहे असं नाही, तर माणसांच्या बाबतीत ते अगदी यथायोग्य लागू आहे. म्हणजे बँकेच्या बाबतीत म्हणायचं झालं तर पैसे सतत डिपॉझिट करून जितके पैसे डिपॉझिट करू तितकेच पैसे काढता येतात. पण माणसांच्या बाबतीत मात्र याही पुढे जाऊन एक अद्भुत निसर्ग नियमाप्रमाणे एका गोष्टीचं डिपॉझिट करून दुसरी अधिक मौल्यवान आणि कितीतरी अधिक प्रमाणात गोष्ट मिळते. आता बघा, म्हणजे व्यायाम डिपॉझिट केला तर उत्तम आरोग्य परत मिळतं. विश्वास डिपॉझिट केला तर निष्ठा परत मिळते. प्रेम डिपॉझिट केलं तर समर्पण मिळतं. कर्म डिपॉझिट केलं तर साफल्य परत मिळतं. तेव्हा माणसानं स्वतःच्या किंवा इतर माणसांच्या बाबतीत केलेली जी डिपॉझिट्स असतील ना, त्याप्रमाणे त्याला अद्भुत निसर्ग नियमानुसार कितीतरी अधिक प्रमाणात अपेक्षित ते मिळेल. अर्थात माणसांच्या बँकेतही आपली डिपॉझिट्स सतत करावी लागतात. ही स्थिती माणसांची. तर परमेश्वराच्या बाबतीत तो तर जगन्नियत आहे, त्याला काय कमी आहे? मग त्याच्या बँकेचे काय नियम असतील बरं? ते आपल्याला संतांच्या शिकवणुकीतून कळतात. एक गोष्ट मात्र लक्षात आली आहे यातून, भगवंताच्या बँकेतसुद्धा आपण थोडी थोडी भक्ती, समर्पण भावानं डिपॉझिट करत राहिलो ना, तर मग आपण न मागताही परमेश्वराकडून आवश्यक ते मिळेलच. आणि परमेश्वराच्या बँकेची बंपर ऑफर काय माहिती आहे? आपला अहम. तोही आयुष्यात फक्त एकदाच आणि कायमचा डिपॉझिट केला ना, की त्या परमेश्वराकडून आपल्या ध्यानीमनी नसताना एका सुवर्णक्षणी अलौकिक तेही मिळेल. आहे ना ATM? हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.